एका गावामध्ये श्याम नावाचा मुलगा राहत होता. त्याचे आई वडील देवाघरी गेले होते, म्हणून आपल्या आजीबरोबर तो राहत होता. त्याच्या घरची परिस्थिती अतिशय गरीब होती. आजी बरेच कष्ट करून त्याला शिक्षण देत होती. श्याम देखील अतिशय गुणी मुलगा होता. तो देखील आपल्या आजीला कामामध्ये मदत करत असे. असे खूप कष्ट करून त्यांना 2 वेळचे जेवण मिळत असे. श्यामला आपली ही परिस्थिती माहीत होती आणि चांगले शिक्षण घेऊन आपली परिस्थिती बदलायची असे त्याने ठरवले होते. त्याला अंगभर कपडे सुद्धा घालायला मिळत नव्हते. गावामध्येच तो शाळेत जात होता. शाळेतही तो अतिशय हुशार आणि शिस्तप्रिय विद्यार्थी होता. दर 6 महिन्यांनी त्याला परीक्षेची फी भरावी लागत असे. गरीब असून सुद्धा तो न चुकता परीक्षेची फी भरत असे, कारण त्याला शिकायची फार आवड होती. वर्गातील काही विद्यार्थी मात्र श्यामचा हेवा करत होते. त्यांना वाटायचे की श्यामची अतिशय गरीब परिस्थिती आहे, तरी सुद्धा शाळेची फी मात्र न चुकता देतो. नक्कीच तो कुठेतरी चोरी करत असेल. एकदा 6माही परीक्षेची फी आणायला शिक्षकांनी सांगितले. श्याम घरून येताना पैसे घेऊन आला. वर्गातील त्या काही खोडकर विद्यार्थ्यांनी कट रचला आणि त्याला चोर म्हणून पकडले. वर्गातील काही श्रीमंत मुलांच्या दप्तरातून पैसे चोरल्याचा आरोप त्याच्यावर लावला. सर्वजण त्याला घेऊन मुख्याध्यापकांकडे गेले. तिथे गेल्यानंतर श्याम म्हणाला, "सर, मी चोरी केली नाही. मी निर्दोष आहे. कारण नसताना माझ्यावर चोरीचा आळ आणला आहे. माझ्या दप्तरातील पैसे हे माझेच आहे. त्यासाठी मी माझे 2 साक्षीदार बोलवतो. मग तुम्हाला खरे काय ते कळेल." मुख्याध्यापकाने श्यामला साक्षीदारांना घेऊन यायला सांगितले. तो पळत गेला आणि एक माणूस आणि एका म्हाताऱ्या बाईला घेऊन आला. पहिला साक्षीदार होता तो म्हणजे माळी. त्याने सांगितले, "श्याम जमीनदाराच्या बागेला पाणी देण्यासाठी रोज माझी मदत करतो, म्हणून मी याला मजुरीचे काही पैसे देतो." दुसरी साक्षीदार होती ती म्हणजे एक म्हातारी बाई. ती बाई म्हणाली, "मी म्हातारी आहे, त्यामुळे माझ्या घरी काही काम असेल तर श्याम मला मदत करायला येतो. तो माझी अनेक कामे करतो, त्यामुळे मी त्याला थोडे पैसे देते." यावर श्याम म्हणाला, "सर, मी यांच्याकडून थोडे थोडे पैसे जमा करतो आणि शाळेची फी भरतो. त्यातूनच मी माझ्या आजीला मदत करतो आणि माझ्या दप्तरातील पैसे हे माझेच आहे." श्यामची कष्ट करण्याची वृत्ती पाहून मुख्याध्यापकांना आणि इतर सर्व शिक्षकांना खूप आनंद झाला आणि त्यांनी श्यामला मदत करायचे ठरवले. ज्यांनी त्याच्यावर खोटा आरोप केला त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षा दिली.